ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला जंतर मंतरवर आणि खास करून ज्यावेळी आपण सगळ्यांनी पाहिलं की मुलांना टार्गेट केलं गेलं किंवा काही मुलांना लाठीचार्ज झालेला होता. अभिजित दिपके, आमच्याकडे एक व्हिडिओ देखील या संदर्भातला त्या काळात आलेला होता, जेव्हा साधारण 20 तारखेचा तो व्हिडिओ आहे, जेव्हा तुम्ही लोकांना संबोधित करताय, मुलांना संबोधित करताय, पुढची दिशा तुम्ही दाखवताय आणि आपण बघतो की एक एक हे सांगत असताना तुम्ही जरा उंचीवर उभे आहात, पोडियम आहे किंवा असं जरा उंचीवर उभे आहात, जेणेकरून तुम्हाला दिसतायत सगळी मुलं तिथली विद्यार्थी जमा झालेले. आणि त्यातला एक जो ग्रुप आहे तो पोलिसांना मारतोय आणि तुम्ही थांबवताय, तुम्ही सांगताय की ये बंद करो. मी माझ्या टीव्ही स्क्रीनवर तो व्हिडिओ पुन्हा एकदा प्ले करायला लावेन, जिथं तुम्ही लोकांना रोखताय, मुलांना सांगताय की ह्या लोकांना आधी बाहेर काढा, असं तुमचा आवाजही त्याच्यामध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा तो फुल स्क्रीन मध्ये व्हिडिओ दाखवा. नहीं 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 नहीं, ये बंद करिए, इनको बाहर करिए. नहीं नहीं, ये खोल लगे, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए. इन्हें बाहर करिए. अभिजित, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना सांगताय की अशी जर कोणी घटक आले असतील त्या मोर्चामध्ये तर त्यांना तुम्ही बाहेर काढा आणि आपल्याला इथे गुंडागर्दी नकोय. हा मोर्चा मला असं वाटतं गेले 20-22 दिवस, म्हणजे ही घटना घडायच्या आधी साधारण 20-21 दिवस तुमचे उपोषण चालू होतं. त्या ठिकाणी वांगचूक यांचं उपोषण चालू होतं. तुम्ही पण मला असं वाटतं आळीपाळीने अनेकांचं उपोषण, साखळी उपोषण त्या ठिकाणी सुरू होतं. तुम्ही पण त्या उपोषणाचा एक भाग होतात. असं असताना अतिशय शांतताप्रिय आणि आपल्या मुद्द्याला लागून तुम्ही ते उपोषण करत होतात. त्याला गालबोट मला असं वाटतं या व्हिडिओमध्ये जसं आपण बघतोय की दिस इज द एपिसेंटर, की जेव्हा तुम्ही शांतपणे लोकांना संबोधित करताय, विद्यार्थ्यांना एक नवी दिशा दाखवताय, त्यावेळी हे घडलं. तुम्ही तुमच्या परीने थांबवण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र ते थांबलं नाही आणि नंतर आपण बघितलं की ते जे सुरू झालं ते मग अनेक ठिकाणी आपल्याला होताना दिसलं. या व्हिडिओबद्दल आणि नेमकं तुम्ही त्यावेळी संबोधित करत असताना काय घडलेलं हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. नाही, जसं मी पहिल्या दिवसापासून जेव्हा आमचं आंदोलन सुरू झालं होतं त्या पहिल्या दिवसापासून मी लोकांना सांगत होतो, कारण की पोलीसचे काही लोक मला येऊन सांगायचे की काही बाहेरून लोक, कारण की त्या पोलीसमध्ये काही लोक होते ज्यांना जे आम्हाला सारखे सारखे अशा इनपुट्स द्यायचे, इन्फॉर्मेशन द्यायची आतली, तर ते पोलीस मला सारखे सारखे येऊन सांगायचे की काय बाहेरून लोक पाठवण्यात येणारे तुमच्या आंदोलनामध्ये वातावरण खराब करण्यासाठी, आणि ते गुंड असतील ते गुंड बाहेरून येऊन इथं वातावरण खराब करण्यात येईल, जेणेकरून पोलीसला एक चान्स भेटल लाठीचार्ज करायचा स्टुडंट्सवर. आणि मी त्यामुळेच पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आमच्या आंदोलनात बाहेरून गुंड पाठवण्यात येतील, जेणेकरून त्यांचं नाव घेऊन असं सांगण्यात येईल की CJPचे जे समर्थक आहे ते असे काही कृत्य करतायत. पण आमच्या सपोर्टर्सनी असलं काहीही केलेलं नाही आहे. हे सगळे लोक बाहेरून पाठवण्यात आले होती आणि याच्यात कुठं ना कुठं पोलिसांची साठगाठ होती. 19 जुलैच्या रात्रीसुद्धा पोलिसांनी एक दगडाने भरलेला ट्रक जंतर मंतरच्या मागं आणून ठेवला, स्टेजच्या मागं. आता पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक स्टेजच्या मागं आणून का ठेवला, आणि त्या ट्रकच्या बाजूला ऑलरेडी एक तुटलेली, खराब झालेली, पूर्णपणे डॅमेज झालेली कार आणून ठेवली. याचं कारण काय होतं, तर पोलीस कुठं ना कुठं आधीपासूनच सगळ्या गोष्टी तयार करत होती. एक दगडांनी भरून आणलेला ट्रक ठेवला त्यांनी, एक तुटलेली गाडी आणून ठेवली, जेणेकरून दुसऱ्या दिवशी असं दाखवण्यात येईल की कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी दगडफेक केली. पण असं काही झालेलं नाही आहे. जे काही केलेलं ते बाहेरून आलेल्या गुंडांनी केलेलं आहे आणि ते गुंड सगळे पोलीसच्या संरक्षणामध्ये आलेले. ज्या जंतर मंतरवर माझी चेकिंगसुद्धा व्हायची, मला चेकिंग केल्याशिवाय आज जाऊ नव्हते देत, त्या जंतर मंतरवर हे गुंड कसं काय आली? नाही, हा प्रश्न नक्कीच आहे, कारण जंतर मंतरवर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोकांना इझी ॲक्सेस होता, ही गोष्ट मान्य करावी लागेल, जोपर्यंत लाठीचार्ज किंवा अशा घटना गालबोट लागलेलं नव्हतं. पण त्यानंतर चेकिंग प्रचंड स्ट्रॉंग करण्यात आली होती. मला असं वाटतं की ठराविक मीडियाकर्मीच पुढे जात होते, इतरांना सुद्धा फार स्क्रुटिनी तिथं लावण्यात आली होती. मात्र जसं तुम्ही मगाशी म्हणालात की काही पोलीस तुम्हाला इनसाइडर इन्फॉर्मेशन देत होते आणि नंतर तुम्ही म्हणताय पोलिसांची साठगाठ होती, तर मग हे कसं डिफरन्शिएट करायचं आपण?
अभिजित. नाही, याच्यात काही पोलीस होते जे खालच्या लेवलचे ऑफिसर्स होते, जे आम्हाला सांगायचे की नाही आमची मुलं नीटची परीक्षा देणारे, आमची मुलं जेईची परीक्षा देणारे, त्यामुळं आम्ही तुमच्या सोबत आहे, पण आम्ही पुढे येऊन सांगू नाही शकत, जर आम्ही पुढे आलो तर आमची नोकरी जाईल. पण जे मोठ्या लेवलचे ऑफिसर्स होते ते मोठ्या लेवलचे ऑफिसर्स सरळ वरतून ऑर्डर्स घ्यायचे आणि त्यांनाच ऑर्डर भेटलेले होते की स्टुडंट्सला मारा, काही करा, इतकं मारा की ह्या स्टुडंट्सची पुन्हा हिंमत नाही झाली पाहिजे विरोध प्रदर्शन करायची किंवा सरकारला प्रश्न विचारायची. चला आपण हेही मानू, पण जो आता व्हिडिओ आपल्याला दिसला त्याच्यामध्ये तर आपल्याला असं सरळ दिसतंय की एक जो ग्रुप आहे तो पोलिसांना टार्गेट करतोय, तुमचाच विद्यार्थ्यांचा दुसरा ग्रुप म्हणतोय अरे ऐसा मत करो, इनको बाहेर निकालो, इनको रोको. म्हणजे कुठेतरी विद्यार्थ्यांकडून सुद्धा खूप प्रयत्न झाले होते हे सगळं टाळण्यासाठी. जो ग्रुप होता तो ग्रुप बाहेरून आलेला होता, तो आमचा ग्रुप नव्हता. बर, तो ग्रुप बाहेरून आलेला होता, आमच्यातला ग्रुप नव्हता. आमचे जेवढे लोक होते जे तिथे एका महिन्यापासून बसलेले होते ते सगळे लोक म्हणत होते या लोकांना बाहेर काढा. ते आमच्या सोबतचे लोक नव्हते, ते बाहेरून पाठवण्यात लोक आलेली होती. मग त्या संदर्भातला एखादा ट्विट किंवा एखादं या संदर्भात म्हणजे आपण बघत होतो की या आंदोलनादरम्यान अनेक रील्स येत होते, मग असं रील्स आपल्याला नाही करावं असं वाटलं का की लोकांना पण सतर्क करायला की अशा पद्धतीने जर सोशल मीडियामध्ये हा मेसेज आला असता, कारण तुम्ही म्हणताय की काही लोक तिथं जमलेली होती आणि त्यांना बाहेर काढण्याचा तुम्ही पण प्रयत्न करत होता, तुम्ही पण सिस्टीमला सांगत होतात की यांना बाहेर काढा, ही आमच्यातली लोक नाही आहेत, मग या संदर्भातलं एखादा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संदेश द्यावा असं त्यावेळी आपल्याला नाही वाटलं का? नाही, मी सतत संदेश देतच होतो, पण 20 जुलैला तिथं दिल्ली पोलिसांनी आणि सरकारने जॅमर्स लावले होते, इंटरनेट चालत नव्हतं. तिथं जेवढे मीडिया कर्मी आले होते तुम्ही त्यांना विचारा. मी त्या मीडिया कर्म्यांनाही म्हणत होतो की तुम्ही दाखवा इथं काय चाललंय, कशा प्रकारे बाहेरून गुंड आले, कशा प्रकारे पोलीस लाठीचार्ज करते, लहान लहान मुलींवर, 12 वर्षाच्या मुलींवर लाठीचार्ज केला. तेव्हा मीडियावाले सुद्धा मला सांगायचे की आता सध्या आम्ही फीड पाठवू नाही शकत कारण की इथं इंटरनेट पूर्णपणे बंद करण्यात आले. तर जेव्हा सरकार सगळं इंटरनेट बंद करून ठेवती, सगळं क्रॅकडाऊन करून ठेवती, आम्ही कसं कम्युनिकेट करणार आहे बाहेर?